नमस्कार. माझं नाव दक्षता किशोर पवार, समुदाय संघटक, जी उत्तर विभाग. आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यांचा जो अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे तो कसा भरायचा याबाबत थोडी माहितीच आपण देत आहोत. त्यानंतर तो अर्ज कुठे जमा करायचा आहे, तर सर्वप्रथम हा अर्ज जो आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्हाला साईडवरती मिळेल. तो अर्ज मिळाल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंटआउट काढायची आहे. प्रिंटआउट काढल्यानंतर तुम्ही तो अर्ज असा भरायचा आहे की सर्वप्रथम महिलेचे संपूर्ण नाव, ते जे आधार कार्डवर जे तुमचं नाव मेन्शन असेल त्या नावाप्रमाणेच या अर्जामध्ये तुम्ही नाव टाकायचे आहे. त्याच्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचे लग्नानंतरचे नाव विवाहित असल्यास, त्यानंतर जन्मदिनांक, महिना, वर्ष, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जो आधार कार्डवर त्यांचा पत्ता आहे तो पत्ता इथे नमूद करायचा आहे. त्यानंतर तुमची ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका, तसेच तुमचा पिनकोड नंबर त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. जन्माचे ठिकाण, गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य, त्यानंतर मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे जन्म ठिकाण, गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य. शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? घेत असल्यास दरमहा किती घेता हे इथे नमूद करायचंय. नसल्यास नाही इथे टिक करायचंय. वैवाहिक स्थिती, विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त्या, निराधार, अविवाहित. अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील, बँकेचे संपूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड, ही सगळी माहिती बँकेसंदर्भात या अर्जामध्ये नमूद करायची आहे. आपला आधार क्रमांक बँक खात्यात जोडले आहे का, होय किंवा नाही. नारी शक्तीचा प्रकार, सामान्य महिला, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र. आता या अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता आहे. ती आहे आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला. अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला. उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र 15 वर्षापूर्वीचे, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. अर्जदाराने अर्ज पूर्णपणे भरण्यात आल्यानंतर तो अर्ज संबंधित त्यांच्या प्रभागातील अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी केंद्र आहे तिथे जाऊन हा अर्ज जमा करायचा आहे. तर अर्ज जमा करत असताना सोबत अर्जदाराचे हमीपत्र जोडण्यात आलेले आहे. तर त्या हमीपत्रामध्ये त्यांनी काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नाही. त्या माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदारात नाही. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा निवृत्ती वेतन घेत नाही. मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी, स्वयंसेविका, कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न रुपये 2.5 लाखापेक्षा कमी आहे. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा रुपये 1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाहीत. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत. माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही.
या सगळ्या पॉइंट्सना त्यांना टिक करायचं आहे. त्यानंतर स्वतः अर्जदाराने सही करून नाव लिहून त्या ठिकाणी स्थळ दिनांक नोट करून सदर अर्ज त्यांच्या प्रभागातील अंगणवाडी केंद्रात जमा करायचा आहे. या योजनेबाबतच्या अधिक माहितीसाठी किंवा तुम्हाला फॉर्म भरण्यात अडचण आल्यास 181 या हेल्पलाईन टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्यात यावा.